तर जर हे नवऱ्याने जर एखादे दिलं तर एखादी सवत म्हटली असते की मला वाटत नव्हतं की एवढा विचार करत असत त्या गोष्टीचा. असं कधी अगोदर घेतच असते मागून, त्यामुळे सरप्राईजचा विषयच कधी आला नाही. असं झालं. कांचनकडून मिळणं ना तेच माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. असं होतं. नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्या सर्व ताईंना ज्या माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझं काही चुकलं तरी मला त्या सांगतात की तू असं करत जा, तू तसं करत जा. मग ते स्वयंपाकामध्ये असो किंवा इतर गोष्टींमध्ये असो. तर त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपले सगळ्यात पहिले गुरु असतात ते आपले आई वडील असतात. तर आई बापांना पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गुरूंना ज्यांनी मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावरना मोलाचे सल्ले दिले, महत्त्वाच्या सूचना वगैरे दिल्या, तर त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता त्यामध्ये ना माझ्या रोजच्या आयुष्यातला गुरु ती म्हणजे कांचन आणि आहो. तर हे दोघे पण ना माझ्यासाठी गुरुच आहेत. म्हणजे एकमेकींसाठी आम्ही दोघी पण, मग ती कुठल्याही बी गोष्टीमध्ये असो, एखाद्या म्हणजे आम्ही ज्या रोजच एकमेकींचे सल्ले घेऊनच सगळं करत असतो. तर आम्ही दोघी पण एकमेकींसाठी एकमेकींचे गुरुच आहोत आणि आहोत तर आहेतच आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये मार्गदर्शन करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे. तर अशा प्रत्येक गोष्टीत जीवनाच्या प्रत्येक आयुष्याच्या वाटेवरना ते योग्य मार्गदर्शन करतात. आणि दुसरं म्हणजे आपल्या आत्या म्हणजे माझ्या सासूबाई, त्या देखील प्रत्येक गोष्ट म्हणजे आता जेव्हापासून मी लग्न करून आले, कांचन लग्न करून आले, तर दोघींना पण छान समजून छान सल्ले देतात. तर त्यांचं काही व्हिडिओ केलं नाही कारण ऑपरेशन केल्यामुळे आत्या म्हणतात व्हिडिओ करू नको. तर इथं गुरुपौर्णिमेनिमित्त आलो होतो आम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तर बघू शकताय तुम्ही, खूप छान स्वामींचं मंदिर आहे हे. आणि गुरुपौर्णिमा असो किंवा जेव्हा आम्हाला कधी वेळ भेटतो ना तेव्हा आम्ही या मंदिरामध्ये ना नक्कीच येतो. तर मागच्या वेळेस प्रकट दिन होता स्वामींचा, तेव्हा आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो. नंतर कांचन पण आली होती पण मी नव्हते आले. तर खूप सुंदर मंदिर आहे हे. आणि बऱ्याच जणांना हे मंदिर माहीत असेल, सांगली जे राहतात त्यांना. तर देवाचं पण छान दर्शन झालं आणि नंतर तिथला प्रसाद घेतला. तर शिऱ्याचा प्रसाद होता तिथं. आणि नंतर मग आम्ही तिथेच बसून प्रसाद ग्रहण केला. तर तिथं बसायला पण पाठीमागं होतं, मग त्यांना विचारलं तर ते ठीक आहे म्हटले. मग तिथं आम्ही बसून प्रसाद घेतला. तर खूप टेस्टी होता प्रसाद, एकदम छान होता. आणि नंतर मग आम्ही इकडं हात धुवायला आलो होतो. तर इथं पाठीमागचं बघू शकताय तुम्ही परिसर, एकदम हिरवंगार छान असं वातावरण झालेलं आहे. एकदम सुंदर असं प्रसन्न वाटत होतं. तर खरंच मला पावसाळा ना खूप आवडतो. थोडीशी किसकिस होते, थोडं भिजल्यामुळं जरा हे होतं, पण पावसाळा हा ऋतू ना मला नेहमीच आवडत असतो उन्हाळा आणि हिवाळ्यापेक्षा. तर खूप म्हणजे पावसाळ्यामध्ये ना मन एकदम असं प्रसन्न प्रसन्न असतं. नंतर आम्ही तिथल्या दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो होतो. तर हे मंदिर आता इथं पण आहे आणि पाठीमागं पण आहे, म्हणजे दोन आहेत. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर प्रतिष्ठान. तर बघू शकताय तुम्ही, एकदम सुंदर, एकदम नदीच्या काठावरतीच हे मंदिर आहे. आणि नदीला पण किती पाणी आले, खूप म्हणजे खूपच पाणी आलं होतं. तर इकडे चप्पल वगैरे ठेवलेले आहेत. आणि नंतर मग आम्ही इकडं दर्शनासाठी आलेलो होतो. तर मागच्या वेळेस ना इथूनच कांचनची चप्पल चोरीला गेली होती याच मंदिरापासून. तर बघू शकताय तुम्ही. आता आपण मंदिरात जाऊया. आणि ना असं मंदिरामध्ये आलं ना, कोणत्याही मंदिरात जा म्हणजे कोणत्याही देवाच्या, तर ना तिथे एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्यामुळे ना आपलं मन एकदम प्रसन्न प्रफुल्लित होतं आणि पूर्ण निगेटिव्हिटी एकदम अशी कमी होऊन जाते. तर हा माझा तर एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मला मंदिरामध्ये जायला खूप आवडतं. तर पण काही ठिकाणी ना खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आता जसं की बाळमामांचं मंदिर, तर तिथं अमावस्याला खूप गर्दी असते. त्यामुळे मी काही जात नसते. आहो आणि कांचन दोघेच जातात. म्हणजे ज्या ठिकाणी गर्दी कमी आहे तिथं मी जात असते. तर इथं पण थोडीशी गर्दी होतीच, तरी पण तसंच दर्शन घेतलं आणि छान वाटलं. दर्शन घेतलं स्वामींची ती सुंदर अशी छान मूर्ती पाहून ना मनाला एकदम शांत शांत आणि भारी वाटलं. हे का दाखवते, तर मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ केला होता. तर त्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आले होते की ताई तुमच्यामुळे आम्हाला पण स्वामींचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. तर त्यामुळे म्हटलं चला जवळून तुम्हाला दाखवूया. तसं तर हे अलाउड नव्हतं तिथं.
पण बरेच जण शूट पण करत होते. तर इथं ना हे सगळे संत आहेत, सगळ्या संतांचे इथं फोटोज वगैरे आहेत, म्हणजे बाळमामा, गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि गोंदवलेकर महाराज. तर असे बरेच संत होते तिथं त्या फोटोमध्ये. आणि आता इथं ना इथलं डेकोरेशन खूप छान असतं, म्हणजे एकदम असं रिअल फ्लॉवरचं डेकोरेशन असतं, त्यामुळे मला खूप आवडतं बघायला. आणि दर्शन घेऊन ना थोडंसं आम्ही बाहेर आलो होतो. तर इथला परिसर ना छान आहे असा मंदिराच्या सभोवती, बघू शकताय तुम्ही. आणि तो पलीकडचा ब्रिज आणि ही नदी असं छान वाटतं, बसायला पण खूप छान वाटतं. जरा वेळ बसलं ना मग भारी वाटत असतं. तर बघू शकताय नदी किती छान शांत वाहते. नंतर मग आम्ही खाली चाललो होतो म्हणजे नदीकडे. तर खरं तर नदीच्या मला जवळ पण जायची भीती वाटते, कारण म्हणजे खूपच भीती वाटते अगोदरपासूनच, नदी असो ओढा असो. पण म्हटली कांचन म्हटली चला काही नाही होत, त्यामुळे मग आम्ही गेलो, जरा वेळ बघितलं नदीच्या कडेवरती थांबून आणि मग नंतर आम्ही माघारी आलो. तर कांचनचे आणि आहोंचे आम्ही सगळ्यांचे असे छान फोटोज वगैरे काढले आणि नंतर मग आलो. तर दरवेळेस ना कांचन माझ्या पायांकडे बघत असायची, कधी पण शूट वगैरे करायचं म्हटलं किंवा रोजच ती मला म्हणायची ताई तुमच्या पायात नाही, ताई तुमच्या पायात नाही. तर आमच्या दोघींचं ना असंच आहे, कधी पण मला वाटतं की ते तिला असलं पाहिजे आणि तिला वाटतं की हां ते ताईला असलं पाहिजे. म्हणजे कधीही आम्ही ना स्वतःचा विचार नाही करत, नेहमी आम्ही दोघींचा विचार करतो की हां कांचनला हे छान दिसेल असं मी म्हणते आणि कांचन म्हणते की हो ताईला हे छान दिसेल. त्यामुळे आम्ही शॉपिंगला नेहमी एकमेकींसाठीच करत असतोय, असं होतं. तर इथं आता कणसं पण होती आणि आज पावसाच्या वातावरणात गरमागरम कणीस खायची ना मजा खरंच खूप वेगळी असते. तर त्यामुळे आम्ही पण इथे छान असा कणसाचा आस्वाद घेतला. तर टेस्टी होते कणीस, पण त्यांनी ना जरा थोडेसे असे व्यवस्थित भाजू दिले नव्हते, त्यामुळे थोडंसं आतमध्ये कच्चं लागत होतं. तसं स्वीटकॉर्न असल्यामुळे छानच लागत होतं, पण थोडंसं अजून जरा भाजायला पाहिजे होतं. नंतर रिटर्न येताना ना आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती देवांसाठी, म्हणजे ज्या माळा होत्या ना आपल्या देवांच्या तर त्या खराब झाल्या होत्या, तर त्यामुळे माळा पण घ्यायच्या होत्या. तर या अशा प्रकारच्या माळा होत्या. तर विठ्ठल रुक्मिणी आणि बाळमामांच्या मूर्तीसाठी आम्ही तिथून माळ घेतली होती. तर खूप सुंदर अशा माळा होत्या. आणि नंतर मग आम्ही माघारी आलो होतो. तर माघारी येताना ना खूप म्हणजे खूपच पाऊस होता, तसंच आम्ही माघारी आलो होतो भिजत. तर मला काही एवढं म्हणजे हे झालं नाही, माझी फक्त साडी भिजली होती खाली, पण कांचन आणि आहोंला खूप पाऊस लागला होता. आणि नंतर घरी आल्यावर ना तिनं मला ना एक छान असं गिफ्ट दिलं, बघू शकताय तुम्ही, जे मला न मागता मिळालेलं पहिलं गिफ्ट होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला मिळते, पण मी ना प्रत्येक गोष्ट ना मागून घेत असते, म्हणजे कोणाकडे पण, आई आबू भैया म्हणजे जे कोण आहो. तर ना पहिल्यांदा मला ना काहीतरी असं न मागता दिलं होतं, असं होतं. शक्यतो मला ज्या गोष्टी असतात ना त्या मी हां हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. मग नंतर घरी आल्यावरती तिने मला हे गिफ्ट दिलं ना, तर मला खरंच खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि खरं तर व्हिडिओ म्हटलं दोघे पण बनवायचा होता, पण तिची तब्येत खराब आहे ते तर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे भिजल्यामुळं ना जास्तच मग ती हे झाली होती, म्हणजे तिला थोडीशी कणकण आल्यासारखी वाटली. त्यामुळे मग ती आहे खाली, आणि खालीच व्हिडिओ शूट करायचा तर खाली खूप आवाज येत होता वाहनांचा वगैरे. त्यामुळे मग मी म्हटलं चला आता हा एक्सपिरियन्स तर तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, त्यामुळे मग मी वरती आली. तर तसं थोडासा पाऊस येतोय जातोय मधनं अधनं असं होतंय, त्यामुळे. आणि वरती ना आमच्या इथं वरती पत्रा असल्यामुळे ना पावसाचे ठिपके पडला ना तर मग जास्तच आवाज येते. त्यामुळे मग मी म्हटलं चला आता इथंच येऊया, इथं जरा वाजत नाही आणि आवाज पण थोडासा कमी आहे. तर पैंजणाचं झालं तर असं की माझं पैंजण होतं ह्याचं, पण मध्ये आबू खुशी सगळेजण आले होते ना, तर तेव्हा मग मी तिला मला पैंजण घ्यायचं होतं, म्हणजे आबूच्या बाळाला खुशीला. तर खुशीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये ती बघितलेत तुम्ही सगळ्यांनी तिला. तर मग खुशीला पैंजण घ्यायचं होतं, त्यामुळे मग मी माझं पैंजण मोडून तिला पैंजण घेतलं होतं. त्यामुळे माझ्या पायात ना बरेच दिवस झाला, आता 2-3 महिने झाले काही पैंजणच नव्हतं त्याने गेल्यापासून, म्हणजे माझं मोडून तिला घेतल्यामुळे. त्यामुळे तेव्हापासून कांचनसारखी मला म्हणत होती की ताई तुमच्या पायामध्ये पैंजण नाही, तुमच्या पायामध्ये पैंजण नाही, असं ती बऱ्याच वेळा मला म्हणायची.
पण मला वाटत नव्हतं की एवढा विचार करत असेल त्या गोष्टीचा. असं कधी वाटलंच नाही. आणि माझं कसं आहे, मला जर कोणती एखादी गोष्ट पाहिजे असेल ना, तर मी ती गोष्ट ना म्हणजे घेत असते. हां, मला हे घ्यायचं आहे, मला हे पाहिजे. मग पप्पा असो, भैया असो, आहो असो, म्हणजे कोणी का असो ना, मला हे पाहिजे असं असतं. म्हणजे सरप्राईज गिफ्ट ना असं मी कधी म्हणजे प्रत्येक गोष्ट मी अगोदर घेतच असते मागून. त्यामुळे सरप्राईजचा विषयच कधी आला नाही. असं झालं तरी पहिल्यांदा मला सरप्राईज भेटलं होतं. ते म्हणजे हे पैंजण असं होतं. आणि कांचनकडून मिळणं ना, तेच माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. असं होतं. आता बऱ्याच ठिकाणी एखादी जर कांचनच्या जागी दुसरी कोण असती तर म्हटली असती, हां, तिनं तर तिच्या रिलेटिव्हसाठी ठेवले ना, म्हणजे तिच्या नातेवाईकांसाठी. तिच्या बहिणीच्या मुलीला पैंजण करायला मोडलं होतं पैंजण. मग मी काय देऊ, काय पैंजण घेऊन तिला? असं बऱ्याच ठिकाणी विचार केला असेल. काही तर जर हे नवऱ्याने जर एखादं दिलं तर एखादी सवत म्हटली असती की का म्हणून दिलं तिला पैंजण? तिला काय कोण मोड म्हणलं होतं का? असं म्हणजे म्हटली असती जर कांचनच्या ठिकाणी जर दुसरी कोण असते तर. पण खरंच तिनं तसं काही म्हटली नाही. त्यामुळे मला ना खरंच खूप भारी वाटलं. आणि तिनं मला जेव्हा पैंजण दिलं ना, खरं माझा तर विश्वासच बसत नव्हता. असं झालं होतं. मग खरंच मला खूप छान वाटलं की तिनं मला पैंजण गिफ्ट केलं म्हणून. तर व्हिडिओ म्हणजे खरं तर मी लवकर हे सांगायला पाहिजे होतं. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल. पण म्हटलं आता मी सरप्राईज झाले तसं तुम्हाला पण सरप्राईज करूया. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या दोघींवर असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.